मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने मावळमधील शाळांमध्ये मराठी भाषा पंधरवडा सुरू। या उपक्रमांतर्गत शाळेतील चिमुकल्यांनी काढली ग्रंथदिंडी। तर आर्थिक विवंचनेतून पोलीस शिपायाने संपवलं जीवन। यासोबतच खरं तर अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चना खरेदीचा शुभारंभ सुरू झालाय। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चना खरेदीचा शुभारंभ। खुल्या लिलावामध्ये 6251 रुपये सर्वात जास्त बोली। समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। चंद्रपुरात 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक। बहेलिया टोळीतील 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी। सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळणार नाही। सरकारकडे साठवणुकीला जागाच नाही। सरकारच्या ऊर्जा निर्मितीच्या धोरणामुळे सोयाबीनचा प्रश्न गंभीर। वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई। 107 गावात होणार नियोजन। MSRDचा सरकारकडे प्रस्ताव। अमरावतीत बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद। परिसरात भीतीचं वातावरण। विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न। माघ शुद्ध जया एकादशी निमित्त महापूजा संपन्न। पुण्यात आरोपीची बिबवेवाडी पोलिसांनी काढली धिंड। फायरिंग करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची काढण्यात आली धिंड। गडचिरोलीत अधिकाऱ्यांचा श्रमशाळांमध्ये खरं तर मुक्काम। जिल्ह्यातील अनेक शासकीय शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम। अधिकाऱ्यांनी शाळांमधील व्यवस्थेची केली पाहणी। कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर। गांजा तस्करांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू। 72 तासात 46 गुन्हे दाखल तर 55 गांजा तस्करांना अटक। बदलापुरात एका शाळेत 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग। शिक्षकानेच विनयभंग केल्याचं स्पष्ट। प्रकरणात पोलिसांकडून शिक्षकाला अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।